हॅलो, नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. कसे आहात? मजेत आहात ना? हे बघा, आज मी माझ्या मुलाची पुण्यतिथी आहे, म्हणून आज फोटोची पूजा केलेली आहे. बघा, ही फोटोची पूजा केली आहे मुलाच्या. आणि आज काहीतरी आपलं शिरा गेलेला आहे नैवेद्यासाठी. आता स्वयंपाक करणार आहे. ही ढाळा आणला आता खायला, भाजून खायचा ढाळा. आणि ही भोपळ्याची भाजी करायची आणि चपात्या करायच्या आणि भात करायचा. भात, आमटी, भोपळ्याची भाजी, चपाती आता करणार आहे मी. आता चहा पाणी झालेलं आहे. हे बघा, हे नाश्त्याला पोहे केलेत. आता पोहे खाणार आहे. पोहे खाऊन मग स्वयंपाकाला लागणार आहे. हॅलो, हे बघा, ही भोपळ्याची भाजी केलेली आहे. 2च माणसाला लागते आम्हाला. आणि ही आमटी केलेली आहे डाळीची, टमाटो घालून आमटी. आणि ही भोपळ्याची भाजी. आणि आता चपात्या करत आहे. एवढी कणिक मळली, 4-5 चपात्या करायच्या, झाला स्वयंपाक. हॅलो, या जेवायला. वांग बटाटा होतं शिळं, त्याचं थालीपीठ केलं आहे. आणि ही भोपळ्याची भाजी आहे. आणि हे लोणचं आहे. या जेवायला. तर सुनबाईला डबा भरून द्यायचा अजून दवाखान्यात. सर्विसला तर सुनबाई नर्स आहेत, पण त्यांना आता डबा द्यायचा आहे दवाखान्यात. स्वयंपाक झाला आहे, आता डबा भरून देते. नातून येऊन देत आहे. हॅलो, आता मी ना बाहेर जरा फिरायला निघाली. थोडं चक्कर मारून येते बाहेर. जोशीबाईकडे जाऊन येते, थोडं देवाला जाऊन येते. धरा म्हणजे नाम धरा कंठी विठोबाची आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विनतीवा दुःख नोई म्हणून तुकोबर म्हणतात अंतकाळीचा सोयदा तुका म्हणे विठोधरा. ते शरीर जायाचे ठेवणे दरसी अभिलाष धणे. असो, सुरुवातीलाच मी प्रयोजन सांगितलं. शिवानंद अप्पांच्या पुण्योत्सव हा संपन्न होत आहे. आणि आज मुक्तीचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त चाललेला हा उत्सव. आणि त्या उत्सवातली माझ्याकडे झालेली सेवा आणि ती सेवा त्यांच्याच चरणी समर्पित करू. आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम झालेली सेवा भगवान पंढरीराय परमात्मा महाविष्णू ज्ञानोबर आहे, जगद्गुरु तुकोबर आहे, सद्गुरु सोपान काका महाराज भोकर, श्री गुरु माऊली महाराजांच्या चरणी आणि शिवानंद अप्पांच्या चरणी सेवा समर्पित करू. आणि शिवेला या ठिकाणी पूर्ण विराम. पायाच्या प्रसादी गाही मद क्षमा करणे संधी नोहे अंगभूती नोहे आवडते तुमचे कडवडी दोषी तो म्हणजे कृपेचे पोषणे जन्मोजन्मी जगद्गुरु तुकोबरायचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं करा. शेवटची चाल होईल आणि आपली सेवा समर्पित. तुका